शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी हतबल. पुढली मोठी बातमी निघते, अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ, लातूरमध्ये गारपीट, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. पुढली मोठी बातमी निघते, केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, राज्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी. पुढली मोठी बातमी निघते, तब्बल 41,000 लाभार्थी ई-केवायसी विना, मार्च अखेर पूर्तता न केल्यास रेशनवरील धान्य होणार बंद. पुढली मोठी बातमी निघते, राज्यात पावसाचे वातावरण कायम, कोकणात उद्यापासून उष्णता पुन्हा वाढण्याचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते, ई-केवायसी नसल्याने 22 कोटींचा निधी पडून. खरीप हंगाम 2024 मध्ये जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून 466 कोटी 40 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. पीक विम्याची 705 कोटींची अग्रिम भरपाई मंजूर, 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात अधिसूचना फेटाळल्याने तेथील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये, एकनाथ शिंदेकडून मोठी घोषणा. पुढली मोठी बातमी निघते, बीड पुन्हा हादरलं, अंबेजोगाईत तरुणाला बेदम मारहाण, आणखी एका टोळीवर मोक्का. पुढली मोठी बातमी निघते, महसूल विभागाची भन्नाट मोहीम, जिवंत सातबारा मोहिमेतून सातबारा उतार्यावरील मयतांची नावे कमी होणार आणि वारसांची नावे लागणार. 1 ते 21 एप्रिलपर्यंत संधी. पुढली मोठी बातमी निघते, माऊलींची कृपा, खरीप पीक विमा 2024 25% रक्कम खात्यात 2 दिवसात जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.